जर तुम्हाला साधा आलूचा पराठा खाऊन कंटाळा येत असेल आणि काहीतरी नवीन करायचं असेल तर त्यामध्ये मटर टाकून मटर आलू पराठा बनवू शकता. तुम्ही हा पराठा डब्याला नेऊ शकता, रात्री करू शकता किंवा नाश्त्यासाठी करू शकता. मुलांना तर हा पराठा खूप आवडतो डब्यासाठी नेण्यासाठी. जर तुमचे मुलं, आता आम्ही स्कूलमध्ये पाहतो मुलं टिफिन फिनिश करत नाहीत, तर तुमची मुलं फिनिश करत नसतील तर त्यांना हा पराठा म्हणजे बनवून द्या, ते खूप आवडीने खातील. तर आपण हा पराठा कसा बनवायचा हे आपण पाहूया. चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी मटर घेतलेत, आपण याला मराठीमध्ये वटाणे म्हणतो. वटाणे आपण ओले घेतले तरी चालतील, माझ्याकडे निब्बर होते त्यामुळे मी रात्रभर भिजवून ठेवलेले होते. आता ते चांगले भिजलेत. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा आणि 2 छोट्या आकाराचे बटाटे घेतलेत, आलू घेतलेत. आता मी ते उकडायला मिक्सरमध्ये ठेवून देते. मी साली काढून ठेवल्यात त्याच्या, जेणेकरून म्हणजे आपल्याला नंतर सोपं पडतं. इथं मटर जे आहे हे मी मिक्सरमधून त्याचं बारीक असं कूट करून घेते. त्यामुळे मी आता भांड्यामध्ये टाकून ते आता मिक्सरमधून फिरवून घेते. तर हे आपलं मिक्सरमधून मी काढून घेतलं, ते पूर्ण बारीक करून घेतले पूर्ण त्याचं. आणि बटाटे उकडायला ठेवले कुकरमध्ये. बटाटे उकळतात आपण तोपर्यंत पीठ मळून घेऊया, कारण आपल्याला 10 मिनिटं पीठ भिजवायला ठेवायचं आहे. आणि म्हणजे थोडंसं मीठ टाकून, मी तुम्हाला हवं तेवढं तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पीठ घेऊ शकता. मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला ते पीठ छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर इथे मी पीठ मळून घेतलं आणि घट्ट असं थोडं पाणी टाकून मळून घेतलं. आपल्याला त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून मऊ होईल. आणि आपल्याला 10 मिनिटं ते तसंच ठेवायचं आहे झाकून. तोपर्यंत आपण जे स्टफिंग लागतं ते आपल्याला ते करून घेऊया. तर बटाटे कुटून घेतले, हिरव्या 4-5 मिरच्या त्याचं बारीक कूट करून घेतलं. इथे सुपर गरम मसाला घेतला आहे, थोडीशी धनेपूड लागणार आहे आपल्याला. आणि ते आपण जे वाटाणे आहेत मिक्सरमधून काढलेले ते मी ते कढईमध्ये कढई ठेवली गॅसवर. गॅसची फ्लेम हाय केली, गॅस चालू ठेवून. आणि त्यामध्ये 2 पळ्या अशा मी तेल टाकून घेतल्या, तर त्या छोट्या पळ्या, आणि थोडीशी त्यामध्ये मोहऱ्या टाकून घेतल्या थोड्या. मोहऱ्या छान अशा तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. जिरे व्यवस्थित लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण वटाणे जे आपण मिक्सरमधून काढून घेतलेले होते ते आता आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे, की जेणेकरून ते तेलामध्ये व्यवस्थित छान मिक्स होईल असं परतून घ्यायचे आपल्याला ते. आणि आता छान ते परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे 4-5 हिरव्या मिरच्याचं जे कूट करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे, दोन्ही मिक्स होईल असं. आणि नंतर आपल्याला ते जे आपण स्मॅश करून घेतलेले बटाटे म्हणजे आलू होते ते आपल्याला त्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता. आणि ते व्यवस्थित तेलात असं गरम करून घ्यायचं आहे परतून, जेणेकरून मटार आणि आपले जे आलू आहेत ते व्यवस्थित म्हणजे मिक्स होतील अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे. आणि ते व्यवस्थित हलवणं म्हणजे ते म्हणजे मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत सगळे. तर मी आता थोडंसं अगोदर ते गरम मसाला टाकते त्याच्यामध्ये. नंतर थोडीशी धनेपूड, आणि ते अगोदर मिक्स करून घेते. नंतर आपल्याला कलर येण्यासाठी थोडंसं पिवळं आपल्याला हळद लागेल. आणि अगोदर ते मिक्स करून घेते मी व्यवस्थित, ते धने पावडर आणि गरम मसाला. नंतर मी त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेतली. तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर. नंतर लागेल तेवढं मीठ, चवीनुसार मीठ टाकून घेतले.
आणि सगळ्या आपण जे काही घातलेलं आहे मसाले वगैरे व्यवस्थित परतून घेते. इथं आपलं स्टफिंग जे आहे बटाट्या म्हणजे पराठ्याला लागणारं ते तयार आहे आता. आणि आपण इथे 10 मिनिटं पीठ भिजायला ठेवलेलं होतं तिंबून, ते आता छान भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता मऊ घट्ट छान झालेला आहे. तर चला आपण पराठे करूया. तर इथे मी केली पराठा करायला सुरुवात. थोडंसं म्हणजे उंडा घेतला पिठाचा, नंतर थोडं कोरड्या पिठात बुडवून घेतले आणि लाटायला सुरुवात केली. आपण जसं पुरणपोळी लाटतो किंवा पुरणपोळीचा जसा उंडा भरतो त्या पद्धतीनेच आपल्याला स्टफिंग भरून व्यवस्थित असं आपल्याला पराठा जो आहे लाटून घ्यायचं आहे. मी बटर तिथे बटर घेतले, तुम्हाला दिसत असेल. मी बटर लावणार आहे, कारण तुम्ही म्हणजे आपण जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते लावू शकता. तुम्ही तेल पण यूज करू शकता. असं नाही की बटर मी यूज केले म्हणजे तुम्ही बटरच यूज करा असं नाही आहे. तुमच्याकडे जे मी ज्यावेळेस बटर नसेल त्यावेळेस मी तेलच यूज करते. तरी ते बघू शकता जसं आपण पुरण भरतो पोळीमध्ये तसं मी ते स्टफिंग जे आहे ते भरून घेते आणि सेम तसं गुड्या करून आपल्याला पुरणपोळीचा जसं उंडा भरतो ना आपण, तशा पद्धतीने ते बघा बघून म्हणजे भरून घ्यायचं आहे आपल्याला तसं ते व्यवस्थित. बघू शकताय तुम्ही. आणि त्याचे जे तोंड आहे ते व्यवस्थित आपल्याला मिळवून घ्यायचे की जेणेकरून आपलं स्टफिंग आपण असं म्हणजे पराठा उलटल्यानंतर तव्यावर जसं बाहेर येणार नाही तशा पद्धतीने ते व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं आणि नंतर अजून थोडंसं कोरड्या पिठात बुडवून घ्यायचं आणि आणि लाटायला सुरुवात करायची. आणि पराठा लाटताना काय करायचं आहे, हळूहळू लाटायचं आहे. म्हणजे आपण जसं चपाती असं पटकन लाटतो तसं लाटायचं नाही. हळूहळू पराठा लाटून घ्यायचं आणि व्यवस्थित काठं जे आहेत ती व्यवस्थित लाटून घ्यायची. तर बघू शकताय मी छान म्हणजे असं लाटून घेते. आपण जसं पुरणपोळी कसं लाटतो व्यवस्थित तशा पद्धतीने आपल्याला पराठा जो पण आहे तो पण लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि काठं जर आपले जाड राहिले तर ते मग ते पराठा आपल्याला खाऊ वाटणार नाही. त्यामुळे काठं अगोदर आपण मध्यभागी लाटणं फिरवलं तरी नाही चालेल, म्हणजे चालेल, पण म्हणजे काठानं आपल्याला पूर्ण म्हणजे हे करून घ्यायचे, लाटून घ्यायचे. पुरणपोळीला पण आपण दोन्ही साईडने लाटून घेतो, त्यामुळे ह्या पराठ्याला पण दोन्ही साईडने लाटून घ्यायचे पलटून एकदा. तर बघू शकता तुम्ही माझा पराठा बनवून झालेला आहे. मी गॅस चालू केला, गॅसची फ्लेम हाय केली, नंतर गॅसवर तवा ठेवला आणि पराठा पण गॅसवर म्हणजे तव्यावर टाकून गॅस म्हणजे तवा आपला तापल्यानंतर पराठा मी टाकून घेतला तव्यावर. बघू शकता तुम्ही किती छान म्हणजे कलर पण आलेला आहे ते मध्ये आपलं जे स्टफिंग आहे त्याला पण. आणि छान आपल्याला दोन्ही साईडने पराठा जो आहे आपल्याला छान म्हणजे खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. जेणेकरून कच्चा राहणार नाही काठाला वगैरे. आणि मधलं जे आपण जे स्टफिंग घातलेलं आहे ते पूर्ण म्हणजे भाजल अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित खरपून भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय किती छान भाजत आहे म्हणजे पराठा. आणि व्यवस्थित म्हणजे आपण चपाती पुरणपोळी कसं पूर्ण भाजल्यानंतर तेल किंवा आपल्याला जे काही लावायचे ते लावून घेतो, तर मी ते बटर घेतले थोडंसं आणि मी सगळीकडे ते बटर स्प्रेड करते की जेणेकरून सगळीकडे लागेल ते. दोन्ही साईडने मी लावून घेते बटर. तुम्ही बघू शकता किती छान खरपूस पराठा भाजलेला आहे.
तर मी असेच बाकीचे जे मी पीठ टिंबले तेवढे सगळे पराठे मी करून टाकते. बघू शकताय पहिल्या पराठा माझा किती छान झालेला आहे, छान भाजलेला आहे, टेक्स्चर पण छान आलेला आहे पराठ्याला. तर दुसरा पराठा मी लगेच करून घेते आणि ते दुसरा पराठा पण मी म्हणजे स्टफिंग भरून त्यामध्ये व्यवस्थित लाटून घेते आणि लाटून घेतल्यानंतर मी लगेच ते आता पराठा भाजून घेते. बघू शकता तुम्ही हे दुसरा पण पराठा माझा बनवून तयार आहे. तर मी तो तव्यावर टाकून घेतला आणि आता मी तो पराठा जो आहे व्यवस्थित भाजून घेते. इथे माझे दोन्ही पराठे बनवून झाले. मी त्यासोबत दही ठेवले. बघा तुम्ही दही आणि पराठे तुम्ही सॉस असेल सॉससोबत पण खाऊ शकता.